जोड आहे जोड. कुठे दोन आहे. एक दोन्ही पकडलास. अरे वा थांबा थांबा थांबा. अच्छा हे बघा हे ना जोड आहेत म्हणजे जोडी आहे ही खेकड्यांची. अशी वरती ना थोडा ना हा असा असा हा. हे बघा जोडा असा असतो. हे बघा असा असतो जोडा. दोन खेकडे एकदाच बसले होते एकमेकावर. वा वा मोठा आहे. हो 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 हो. अरे अब कुठला हे मी नाही थांब थांब थांबा. घाबरतो म्हणजे केवढा आहे तो. हे जितू बॅटरी दाखव. वा 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 बघा. मी तो कॅमेराकडे बघ जरा. वा वा असे भेटले पाहिजे रे. मला पण घे. हा तुम्हाला पण घेतो. हा काका वा वा असे भेटले पाहिजेत. दाबून काढ. मोठा आहे मी बघितलं ना. हो हो मोठा आहे रे. वाव. नमस्कार मित्रांनो, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो कशा आहात. आशा करूया सगळे ठीकच असाल. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आज अचानक भयानक आपला प्लॅनिंग झालंय खलाटीमध्ये जाण्याचं खेकडी पकडण्यासाठी. खलाटी म्हणजे आपली बाणकोटची खाडी, आपली बागमंडल्याची खाडी, तिथे आपण जातोय. सावित्री नदी. तर रात्रीची वेळ आहे, संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि अचानक भयानक प्लॅनिंग झालंय सगळं. आणि खेकडी पकडण्यासाठी आपण जातोय गॅस बत्तीवरती. मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा तुम्हाला म्हणालो होतो की गॅस बत्तीवर रात्रीच्या वेळेस कसे खेकडे पकडले जातात ते आपण व्हिडिओमध्ये दाखवू. तर त्यानुसार आपण हे बघा इकडे खेकडी पकडण्यासाठी गॅस बत्ती घेऊन जातोय. आम्ही याला तुरसा म्हणतो. तुमच्याकडे काय शब्द असेल ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि ह्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन समोर बटन दाबा, जेणेकरून आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ खूप भयानक आणि मस्त होणार आहे. हे बघा इकडे तयारी चालू आहे. मी घरूनच फुल तयारीशी आलो आहे. हे बघा मोबाईलसाठी बॅग वगैरे आहे, हाफ पॅन्ट आणि शूज वगैरे सेफ्टी शूज घातले जातात. इथे मिथुनदा आणि जितू हे देखील इकडे शूज घालतायत. हे बघा जेणेकरून हँडग्लोव्ज आणि शूज घातलेत. हे बघा जेणेकरून खेकडी पकडताना कालवा असतात तर ते पायाला लागू नये म्हणून. इकडे दादा देखील आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपण पुढचा प्रवास आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करू. रात्रीची वेळ आहे, पुढं सगळं काय दाखवता येणार नाही, पण समुद्रावरती एकदा गॅस पत्ती पेटली का सगळं आपल्याला दाखवता येईल. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलोय समुद्रावरती, खाडीवरती आलोय. आणि आता रात्र आहे, अंधार आहे आजूबाजूला. आणि आता इथे आपण बॅटरीवरती ही बघा ही गॅस बत्ती पेटवूया. तर आपण काय तिला अगोदर काय मेंटल जे लागतं गॅस बत्तीसाठी ते काय बांधलं नव्हतं, तर ते आता इथेच एवढं बांधण्याचं काम चालू आहे. मिथुन आणि जितू दोघेजण बांधतायत आणि इथे दादा देखील बसलाय, आपण बघू शकता. आता एकदा ही पेटली ना बत्ती का सुरुवात का खेकडी पकडायला सुरुवात करू. हे बघा तो एक पहिला अगोदर काढला ना तो काय काम म्हणजे व्यवस्थित नव्हता. आता दुसरा ट्राय करतोय आपण. रस्सी नव्हती, शॉर्ट होता, त्याच्या धागा शॉर्ट होता म्हणून आपण दुसरा वाला घेतलाय. हे बघा हे बघा एकदा बांधलं ना का असं फिरवायला लागतो म्हणजे ते अलगत आतमध्ये गॅस बत्तीमध्ये जाईल. बघा कशी गॅस बत्ती पेटवली जाते. कारण आताच्या युगामध्ये ही गॅस बत्ती बघायला तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. ठराविक ठिकाणी पेटवणं पण सगळ्यांनाच जमत नाही ते. आता आम्ही पण येतो पण आम्ही कधी ट्राय पण नाही केला आणि येत पण नाही ते करताना, म्हणून हे दोघेच पेटवतात. ते बघा रॉकेल आता वरती उडतोय आणि त्यावरती आता ते मेंटल ओलं करून आतमध्ये सोडलं जातंय. हे बघा आता परत वरती रॉकेल थोडंसं काढून पेटवलंय. बघूया आता पुढे. काच नवीन आणलीस काय. दोन घेतले.
बोरसेलचे आहेत. ही कुठे घेतली? गिरकर श्रीवर्धन. त्याला खास सांगितलेलं आणायला. ही रात्रीच्या वेळेस खेकडी पकडायला येण्याचं कारण हेच काय, आम्ही दिवसाचं पण येऊ शकलो असं, पण दिवसा येऊन पूर्ण दिवसभर इथे समुद्रकिनारी पगोळ्या घेऊन येऊन टाकण्यात काय मजा नाही, दिवस पूर्ण खराब होतो. आता रात्रीच्या वेळेस 2-3 तास जातील, 2 तास जातील जास्तीत जास्त. आपण समुद्रकिनारी गॅस बत्ती घेऊन फिरू, त्याच्या उजेडावरती सगळे खेकडे असतात लांगेला. तर ह्या संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस ते चरण्यासाठी म्हणजेच किनारपट्टीला खाद्य खाण्यासाठी येत असतात. तर गॅस बत्तीवरती उजेडामध्ये ते दिसतात आपल्याला आणि पकडायचं. ते हे मिथुनदा आणि जितू हे दोघे जण पकडतात, त्याच्यामध्ये माहेर आहेत ते. हे बघा कशी पेटवतात गॅसवरती. धूर झाला काय? उई, ही एक गॅस बत्ती पेटवायची पण एक कलाच समजावी लागेल, कारण सगळ्यांनाच ते शक्य नाही होणार. व्हिडिओ थोडा मोठा होईल, कंटिन्यू बघत राहा. खूप भारी व्हिडिओ होणार आहे. आपण पगोल्यांचा वगैरे एक व्हिडिओ पाहिला आहे आणि रात्रीच्या वेळेस मच्छी देखील पकडण्याचा व्हिडिओ बघितला आहे, पण आपल्याला त्यावेळेला काही मच्छी मिळाली नाही, खेकडी मिळाली होती. आणि आज खेकड्यांना आलो आहे. बघूया व्हिडिओ. 100% खेकडी मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण आपण येतो इकडे अशी गॅस बत्तीवरती, त्यावेळेला खूप खेकडी घेऊन जातो. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. ह्या असे रात्रीच्या वेळेस जे येतात ना, ते खाली आहेत कोण जात नाही. थोडेफार का होईना घेऊन जाणारच खेकडे, 100% गॅरंटी आहे. हे बघा आता पंप देऊन थोडं उजेड करतायत आणखी. बघा मस्त आता पेटले पत्ती, चांगला उजेड झालाय आणि मजा येणार आहे. चला आपण आता निघूया समुद्राच्या पाण्याकडे जाण्यासाठी. सगळी तयारी चालू आहे इकडे. पाणी वगैरे पिऊन घेऊया मस्त आणि निघूया, जाऊया. चला कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ, अजिबात स्किप करू नका, कारण व्हिडिओ एकदम भारी होणार आहे. हँड ग्लोव्स घालतायत, पाणी वगैरे पिऊन घेत आहेत सगळे. ते ग्लोव्स नवीन आणलेस का आता? चला निघायचा. फोड करून घे. हे बघा केवढी पिशवी आणलेली आहे बघा, एवढी पिशवी भरून घेऊन जायचं आहे. बघूया आता. दरवेळेला येतो ना आम्ही, त्यावेळेला ए थांबा रे, 2 मिनिटं. दरवेळेला ज्या वेळेला येतो ना आम्ही खेकड्यांना, त्यावेळेला जितूच ही पकडतो गॅस बत्ती आणि मिथुनदा पकडतो खेकडी, आणि मी माझ्या हातामध्ये पिशवी असते, कारण मला काय खेकडी पकडता येत नाही, फक्त पिशवी पकडण्याचं काम करतो. पण आज मी व्हिडिओ करते त्यामुळे दादा पिशवी पकडणार आहे, जितून गॅस बत्ती पकडलाय, मी मिथुनदा खेकडी पकडणार. तर चला जाऊया आपण. ओटी चांगली मस्त. ओटी आहे का भरती आहे रे? भरती हा ओटी. ओटीच्या वेळेला आलोय आपण आता. भरती थोड्या वेळात चालू देखील होईल. सांभाळून आहे, बाकी काय नाही. हळूहळू हळूहळू जावं लागेल, कारण कालवा आहेत ना. आपल्याला सेफ्टी बूट घातले तरी पण खूप डेंजर आहे, ते लागलं तर कामा धंद्याला लागेल. हा हो ना. कुठे हे बघा, पहिलीच भवानी सुरुवात. दाखवा आमच्या प्रेक्षकांना, दाखवा. हे बघा इथला थांब, फोटो घेतो थांब.
जरा बोट साईडला घे तुझा. हा बघा पहिलाच खेकडा आहे. बघितला सुरुवात उतरलो तर लगेच खेकडा मिळाला. आणि पगोळी घेऊन आला असतो ना तर काय 2 तासात एक खेकडा मिळतो. ॲक्च्युली आम्ही जातो आता उलट्या दिशेने, नाहीतर दरवेळेला ज्या वेळेला येतो ना आम्ही तर मागच्या बाजूला जातो. आज उलट्या दिशेने जातोय, बागमांडला साईडला जातोय, नाहीतर आम्ही जातो कारिवणा साईडला. दुसरा भेटला, दुसरा 2 भेटले आपल्याला. थोडा छोटा आहे पण चालेल. बाबूला होईल. कोकणचा गुड्डू आहे ना त्याला होईल. कोकणचा आपला गुड्डू आहे घरी, तो खाईल. बाबू नाही. आज पाणी देखील छान म्हणजे एकदम क्लिअर आहे. नाहीतर काय होतं तर आता बरेच दिवस हा बघा इकडे आहे. हा बघा बघूया भेटतो काय. हा बघा पकडलाय. खेकडी पकडण्यात माहिर आहेत, एकदम मास्टर आहेत. हे बघा दाखवा जरा सरळ दाखवा, हँड ग्लोव्ज. हा बघा ही थोडी छोटी साईज आहे पण असेच खेकडे ह्याच्यापेक्षा मोठी मिळतात. ऍक्च्युली काय माहिती आहे, साधारण 5-6 दिवस पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी पूर्ण निव्वळ आहे. नाहीतर पाऊस चालू असताना पाणी एकदम गढूळ झालं होतं. आज निव्वळ पाणी आहे त्यामुळे खेकड्यांना देखील चाल आहे. किरव्यांना चाल आहे आज. तुमच्याकडे पण अशी जर गॅस बत्ती असेल ना तर तुम्ही पण असं जाऊन खेकडी पकडू शकता. आम्ही ज्या पद्धतीने पकडतोय तिकडून जातोय पण ते लाईट येते गॅस बत्तीच्या तोंडावर. ते मासे बघा, मासे कोळंबी वगैरे आहे ते. कुठे दाखव. हा बघा हा बघा केवढा खेपाट. बघा असे आहे तो, म्हणजे कंटिन्यू असे खेकडे असतात इकडे रात्रीच्या. आम्ही पाकळून घेतो. हा आम्हाला 10 भेटले तरी पण कोच 11 1 तासामध्ये एवढे भेटले भरपूर. का हा मच्छी बघा काय, वा. खाली खोल असेल ना इकडं. नाही तर मोबाईल घेऊन जायचं. हा आता मला वाटलं होतं की इकडेच जायचं आहे की काय, तर नाही आपल्याला परत तिकडे कारिवणा साईडलाच जायचं आहे. कारण ही आम्हाला उलटी साईड वाटते. आम्ही ज्या वेळेला येतो ना तिकडे कारिवणा साईडलाच जातो. असा रिटर्न बागमांडल्या साईडला कधीच जात नाही ना. इकडे नाही चिखल. ही भाटीवर आलो आहे. म्हणजे भाटीवरती ज्या वेळेला कालवाना येतो ना त्यावेळेला देखील इकडेच येतो या भाटीला, घोटल्याना. काय तो आजचे काय आहे रे, पंचमी. हा सॉरी आज नागपंचमीच आहे ना. म्हणजे पंचमीला असतात काय. अच्छा हे बघा पंचमीला पाणी खाली जातो. ते बघा काय म्हणतायत, पंचमीला पाणी खाली जातो. म्हणजे जर तुम्हाला तुरशांना यायचं असेल म्हणजेच खेकड्यांना यायचं असेल असंच तर तुम्ही पंचमी किंवा षष्टीला ना रे, षष्टीला जा अशी गॅसबत्ती घेऊन. हां जास्त पाहिजे असतील ना म्हणजे सिमेंटची पिशवी भरून तर मग 8 आणि 9 त्यावेळेला जा, खूप खेकडी भेटतील. आता आम्हाला कसं अचानक भयानक प्लॅनिंग होतं म्हणून आज नागपंचमीच्या मुहूर्तावरती चालू आहे. काय भेटतील ते भेटतील पण भेटणार एवढा 100%. हे बघा हे आहेत ना, इथून सांभाळून चालायला लागेल ना तर पडला तर कुठे शिरतील, नियम पण नाही लावायचा. कुठे भेटला 2 मिनिटानंतरच भेटलाय.
जास्त वेळ गेलाय मग मध्ये. पाणी टाकू. इथे पण होता, इथे उधळला होता, गेला खेकडा होता का मच्छी होती काय माहिती. अबे ही बोरी पकड. काय भेटलं? बेटर तर गेली, उडी मारला. गेली. ही गॅस बत्ती आहे ना, पकडणं देखील मोठी कसरत आहे. कारण ह्याच्यामध्ये कुठं पाय सरला काय झाला तर गॅस बत्ती घेऊन पाण्यात पडायचं. आणि खेकडे देखील पकडणं मोठी गोष्ट आहे. कारण ते ॲक्च्युली दिसणं मोठी गोष्ट आहे. या कमी उजेडामध्ये खेकडा दिसतोय, त्याला नजर पण तशी तेज लागते. छोटा आहे घे, कोकणचा गुड्डू. काय कोकणच्या गुड्डूसाठी छोटे छोटे पण घेतोय आता. नंतर बघू. जास्त पण छोटे नाही घेत आपण, मोठेच घेतो. छोटे खाण्याची सवय नाही आपल्याला, का असेल तर मोठ्यातच. जर अशा पद्धतीने कधी तुम्ही तुमच्या गावामध्ये खाडीमध्ये जर कधी खेकडी पकडली असाल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि ह्याच्यापेक्षा जर आणखी काय चांगली जर आयडिया असेल तुमच्याकडे खेकडी पकडण्यासाठी तर ते देखील शेअर करा आमच्यासोबत, जेणेकरून आम्हाला पण नेक्स्ट टाईम येताना त्या पद्धतीने पकडू. पण मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा काय आणखी साधी सोपी काय आयडिया असेल. हा बघा, पाऊस चालू झालाय बारीक बारीक, पण पावसामुळे गॅस बत्तीच्या काचेला काय प्रॉब्लेम होणार नाही. मला वाटलं होतं की प्रॉब्लेम होईल, पण आत्ताच मी त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम होईल काय, तर ते म्हणतात काय प्रॉब्लेम होणार नाही. कारण ती जी वरची काच लागले ना ती पाण्यामध्ये बॉईल केले आहे, म्हणजे जेणेकरून जरी पाणी लागलं उडालं, कारण समुद्राजवळ आहोत, खेकडी पकडतोय तर 100% पाणी त्याच्यावर उडणारच. पण आता पाऊस आहे तर पावसाचा देखील त्याचा काय फरक नाही पडणार. म्हणून हा पाऊस वाचतोय की नदी वाचतोय काय. हा बघ, हा बघ, जाळ्यामध्ये अडकला. जाळ्यामध्ये फसलाय. छोटा आहे ठीक आहे, पण त्याला आपण आता जीवदान देतो. जीवदान कशाला. पाऊस झाला रे. हा हा हा, भेटला भेटला भेटला. आता चालू झाला पाऊस. आता काय आपला मोबाईल पण नाही वॉटरप्रूफ, आपल्याला आता मोबाईलच्या कव्हरमध्ये टाकावं लागेल. जोरातच येतोय पाऊस चालू झाला ना, म्हणून आता इथे आपण झाडाखाली थांबलोय 2 मिनिटं. कारण काचेला तर प्रॉब्लेम नाही, पण तिथे खेकडी पकडताना थोडंसं डिस्टर्ब होतंय, म्हणजे पाणी पडल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे, म्हणून आपण थांबलो इथे. हे बघा, जिथून वरती पिशवी पकडला नाही, किरव्याना शेक देतोय. गरम झाली पिशवी. शेक दिला सामान. मारायची गरम आहे. चलो, पाऊस गेलाय, परत एकदा सुरुवात करूया. आता पावसाचा दगडीवरून पाय सरतीला सांभाळत जायला लागेल, ओल्या झाल्यात दगडी. हा बघा हा बघा हा बघा हा बघा. अरे थांब थांब थांब. पकडला डाव्या हाताने. याला बोलतात खेकडा पकडाय. किरवी कशी पकडायची, अशी पकडायची किरवी. एका हातात गॅस बत्तीने दुसऱ्या हाताने पकडला. चालाक होता तो. लांगडा नव्हता ना. इथं काय रे, नाही मासा. जोड आहे जोड. कुठे दोन आहे. एक दोन्ही पकडलास. अरे वा, थांबा थांबा थांबा. दाखव ना. अशा हे बघा, हे ना जोड आहेत, म्हणजे जोडी दाखव बॅटरी वरती. जोडी आहे ही खेकड्यांची. अशी वरती ना थोडा. नाही ना, हा असा असा. हा हे बघा जोडा असा असतो. मोबाईलची. हे बघा असा असतो जोडा. 2 खेकडे एकदाच बसले होते एकमेकावर. वा वा, मोठा आहे. हो 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 हो. अरे अबो फुटला. हे मी नाही. थांब थांब थांबा. घाबरतो म्हणजे केवढा आहे तो. हे जितू बॅटरी दाखव. वा वा,
वा वा हा इकडे बघा बघ ना, मी तो कॅमेराकडे बघ जरा एक. वा वा असे भेटले पाहिजे रे. मला पण हे हा आम्हाला पण घ्या. तुम्हाला पण घेतो. हा काका वा वा असे भेटले पाहिजेत. पानं का पानं? टाकलेत. हा, तर असेच मिळतात ऍक्च्युली, कारण घेऊन जातो आम्ही असेच दरवेळेला एखाद दोन तरी असतात असे मोठे. भरपूर दिवसांनी आलोय काही जास्त असतं. आता, भरपूर दिवसांनी आलोय. हा कोणतरी गेला इथे. अबो अबो दिवड बघ दिवड दिवड. दिवड नाही मारीन टाका कोण. मारांडा मारांडा. रोशन व्हिडिओ व्यवस्थित बघ आणि गावाला ये लवकर. मुंबईला काय नाही असे काय तुला किरवी नाही भेटणार पकडायला. व्हिडिओ बघ. रोशन, समाधान, अजून कोण आहे? किसना, या लवकर इथं. ते काय तिथे चौपाटीवर जाऊन असे पकडता नाही येणार आपल्याला, इथंच यायला लागेल. हा बघ हा बघ आपल्याला पण दिसलाय. आपल्याला पण दिसलाय मोबाईलच्या बॅटरीवरती. हे बघा वाव. इकडे जास्त भेटतात ते. आता चाल लागले, भेटायला सुरुवात झाले मस्त.